हॅलो, आता आपण बघूया तुला जपणार आहेचा एपिसोड येऊ. माया रिक्वेस्ट करत असते की मी ते काहीच माझ्या पर्समध्ये नाही ठेवलं. तेव्हा अथर्व बोलत असतो की माया अगं असं का करतेस तू? तुझ्या वेदाला याच्यापासून धोका होता, तुला माहित नाही का? काल माझ्या वेदावर काय बितली. तेव्हा माया सांगत असते की अथर्व अरे प्लीज माझं ऐक, मी नाही ठेवलंय या वस्तू माझ्या पर्समध्ये. तेव्हा अनन्याही बोलते की मग माया त्या काय स्वतःहून चालत आल्या का? तेव्हा नर्मदाही बोलते की माया काय चाललंय गं हे, आणि मला माहिती तू एकटी करत नाहीयेस. हे करण्यासाठी तुझी बहीण ती मीराही तुझी साथ देते म्हणून तोंड लपवून बसलीस ती. बोलू ना तिला, जा तिला बोलव. तेव्हा अथर्व बोलतो की आत्या. तेवढ्यात दादासाहेब बोलतात की नर्मदा आधी तुझं तोंड बंद ठेव. तेव्हा दामोदर बोलतो की दादासाहेब माया अशी ऐकणार नाही, आपण पोलिसात बोलवायला पाहिजे. तेव्हा अंबिकाही बोलते की हो हो बाबा, पोलिसांना बोलवा. तेवढ्यात मंजिरी बोलते की माया. तेव्हा मंजिरी बोलते 1 मिनिट, आपल्या घरात जर पोलीस आले तर काय सांगणार आहोत आपण त्यांना? की मायाच्या पर्समध्ये या अशा अघोरी वस्तू सापडल्या हे सांगणार आहोत? की वेदा, की आपल्या घरासमोर अचानकच आपोआप खड्डा बनला होता ते सांगणार आहोत? की वेदाची बाहुली अचानकच घराबाहेर चालत गेली हे सांगणार आहोत? तेव्हा दामोदर बोलतो की पण खरंच शोधायचं कसं? तेव्हा माया बोलते की अहो दामोदर काका, तुम्हालाही अजून असंही वाटते का हे मी केलं आहे? इतक्या घरात इतके वर्ष मी इथे राहिली आणि हे असलं काही मी करेल? तेव्हा अजित बोलतो की कमॉन माया, आजकाल वेल एज्युकेटेड आपल्यासारखे सुटाबुटात राहणारे लोकही असलं काही थेरं करत असतात. तेव्हा माया चिडते आणि बोलते अजित मी पुन्हा पुन्हा सांगते की मला कोणीतरी फसवलं आहे, यात मला कोणीतरी फसवलं आहे. आणि माया टेबलावर तिचं जोरजोरात डोकं आपटायला लागते. तेव्हा अथर्व बोलतो की माया माया पटकन अथर्व तिच्या डोक्यावर हात ठेवतो, तरीही माया डोकं आपलत असते. तेव्हा अनन्या बोलते की माया काय करतेस तू हे? तेव्हा मंजिरी तिच्याजवळ जाते आणि मायाला जोरात कानाखाली वाजवते आणि बोलते की माया. तिला उठवते आणि बोलते की भानावर ये माया, भानावर ये. तेव्हा दादासाहेब बोलतात की माया तुला हे करायची काहीच गरज नव्हती. तेव्हा माया बोलते मग काय करू दादासाहेब, तुम्ही सगळे माझ्यावर संशय घेतायत. तेव्हा मंजिरी पलटते आणि मंजिरी बोलते की माया मला तुझ्यावर आधीपासून संशय होता. तेव्हा अंबिका बोलत असते हो आई, सांगा सगळ्यांना, पण प्लीज प्लीज सांगा सर्वांना. तेव्हा मंजिरी बोलते की माया आधीपासून मीराशी घरातल्यांची असं वागायची, तिचा सगळ्यांवर राग होता. तरीसुद्धा ती एखाद्याशी भांडण करून काढेल, एखाद्यावर रागवेल, पण ती अशी काळी जादू नाही करणार. तेव्हा मंजिरी सगळ्यांकडे बघून बोलते की मायाचं अथर्वशी लग्न झालं नाही याचं तिला कायम वाईट वाटत आलंय, पण त्यामुळे तिने काही चुकासुद्धा केल्या आहेत, पण म्हणून ती असं काही करेल असं मला नाही वाटत. म्हणजे दादासाहेब आपण तिला लहानपणापासून ओळखतोय. काल रात्री जी गोष्ट घडली आणि तिच्या पर्समध्ये ह्या वस्तू, हे सगळं संभ्रमात टाकण्यासारखं आहे. पण हा एखाद्याचा डाव असू शकतो याचा विचार कोणीच करत नाही आहे. आणि त्यातून तिची मानसिक अवस्था ठीक नाही आहे, तिची औषधं चालू आहे. आणि एवढं असून आपण तिच्यावर विश्वास ठेवायला हवा. तेव्हा अंबिका बोलते नाही आई नाही, ती विश्वास ठेवण्याच्या लायकीची नाही, हे तुम्हाला का कळत नाही आहे? तेव्हा मंजिरी बोलते काही दिवसांपूर्वी मायाने काही गोष्टी माझ्या कानावर घातल्या होत्या, पण मीच दुर्लक्ष केलं. तेव्हा अथर्व बोलतं की माया तुला हे असले अनुभव यापूर्वी आलेत? तेव्हा माया बोलते हो अथर्व, तुला मी खूप दिवस झाले तुम्हाला सांगते ना की ह्या घरात कोणीतरी आहे. माझ्या रूममध्ये पण कोणीतरी भूत आहे, कोणीतरी आत्मा आहे आणि ते मला त्रास देतं. मगाशी पण त्याने मला ढकललं, मी सांगत होते ना. तेव्हा दादासाहेब बोलतात की माया तू घाबरू नकोस, आम्ही आहोत तुझ्यासोबत सगळे. दादासाहेब बोलतात की तू तुझ्या रूममध्ये जाऊन झोप, आम्ही आराम कर जा. तेव्हा माया निघून गेल्यावर दादासाहेब बोलतात की मंजिरी, हा तिढा तुझ्यामुळे सुटला थोडाफार तरी. खरं तर माया असं काही करेल असं मलाही नाही वाटत. असो बघूया. तेव्हा अथर्व बोलतो की पण मग मायाच्या पर्समध्ये या सगळ्या वस्तू आल्या कशा? अथर्वचा हा प्रश्न ऐकून सगळे शांत होतात. अंबिकाही तिथून चालली जाते. इकडे मार्जरी काहीतरी मंत्र बोलते आणि ते एक नाग प्रकट होतो. तेव्हा मार्जरी त्याला बोलते की तुझ्याकडे एक काम आहे म्हणून. इकडे माया बोलत असते की थँक गॉड आज मला मॅडमने वाचवलं, नाही तर काय झालं असतं. पण त्यांनीच वाचवलं आणि त्यांनीच अडकवलं, हे काय चाललंय सगळं? इकडे अथर्व दादासाहेबांना सांगत असतो की म्हणून म्हणतोय की मी मीराला काही दिवस नको बोलवायला आपण. तेव्हा दादासाहेब बोलतात की हो, आपल्या घरात जे काही प्रकरण चालू आहे ना, त्यामुळे मी पण म्हणतो की मीराला नको आणायला लवकर. तेव्हा दादासाहेब बोलतात की अथर्व, माझे एक ओळखीचे स्वामी आहेत ना, ते ऋषिकेशला गेले आहेत, त्यांना आपण बोलूया. तेव्हा मंजिरी पटकन बोलते की दादासाहेब आत्ता आपण हे प्रकरण कुठेच बाहेर नको सांगायला, नाहीतर हे प्रकरण पुन्हा बाहेर पडेल. तेव्हा दादासाहेब बोलतात की पण आपल्याकडे दुसरा काय पर्याय मंजिरी? खरंच जरी अशी घरात वाईट शक्तीचा काही प्रकार असेल तर त्या स्वामींच्या मदतीने ती लवकरात लवकर बाहेर जाईल ना. तेव्हा दादासाहेब बोलतात की आत्ता घरात कुठे चांगल्या गोष्टी घडायला लागल्या होत्या, घर कसं खेळतं हसतं झालं होतं, पण हे असं काही घडलं ना तर मग मानसिक शांती नष्ट होते. तेव्हा मंजिरी बोलते दादासाहेब तुम्हीच असं खचला तर आम्ही कोणाकडे बघायचं? तेव्हा अथर्व बोलतो की दादासाहेब तुम्ही काळजी करू नका, आपण काही ना काहीतरी सोल्युशन काढूच.
तेवढ्यात मंजिरीचं लक्ष राहतं. दारात मार्जरीचा विषाघोर नावाचा नाग आलेला असतो. तेव्हा मार्जरी बोलते, विषाघोर म्हणजे मार्जरीने याला पाषाण केलेलं आहे. मंजिरी दादासाहेबांना बोलते की दादासाहेब मी आलीच आणि अथर्वला सांगते की त्यांच्याशी तू बोल म्हणून. मंजिरी चालली जाते. इकडे माया तिच्या खोलीत बसलेली असते. अंबिका तिथे येते आणि बोलते की माया, घरच्यांना सगळ्यांना टेन्शन देऊन इथे मस्त बसली आहेस आणि माझ्या वेदावर तू काळी जादू केलीस ना. तेव्हा अंबिका बोलते, बाहेर काय म्हणालीस तू? त्या पर्समधल्या वस्तू तुझ्या नव्हत्या. रूममध्ये तू काहीतरी ठेवलंच असणार, ते मी शोधून काढते. तेव्हा अंबिकाला खूप चिड येते. अंबिका ड्रेसिंग टेबलवरची एक एक वस्तू खाली जादूने पाडते. ते ड्रावर उघडून खाली पाडते. कपाट ओपन करते. त्यातले कपडे सगळे अस्तव्यस्त करते. मायाला हे बघून खूप भीती वाटत असते. तेव्हा तिला खरंच तिला आत्मा असल्याचं गॅरंटी येते. तेव्हा ती घाबरत बोलते की अथर्व मॅडम आणि तिथून पळून जाते. इकडे मंजिरी मार्जरीकडे येते आणि बोलते की मार्जरी, विषाघोरचा वापर करून आता आपण त्याच्या शक्तीचा वापर करायचा आहे. तेव्हा मार्जरी बोलते की हो, कारण आपण मीरा आणि अंबिकाला काहीच करू शकत नाही. तेव्हा मार्जरी बोलते, म्हणजे विषाघोरचा वापर करून आपण मीराला मारायचं. तेव्हा मार्जरी बोलते नाही. तेव्हा मार्जरी बोलते की एकाच ठिकाणी घाव घालायचे आणि कवच भेदायचं. तेव्हा मंजिरी बोलते, म्हणजे पुन्हा वेदा? तेव्हा मार्जरी बोलते, हो वेदाला मारून तिचा आत्मा पहिले त्या कवडीत कैद करायचा. तेव्हा माया अथर्व आणि अनन्याला घेऊन येते दाखवण्यासाठी आणि बोलते की अथर्व ये बघ, तू बघ हा पसारा. तेव्हा माया बघते तर पसारा काहीच नसतो. तेव्हा अनन्या बोलते की अगं कुठे पसारा? तेव्हा माया बोलते की इथे होता पसारा, मी खरंच सांगते. हे बघ, हे ड्रॉवर असं उघडलं ना तर ड्रॉवरचे कपडे लावलेले असतात. तेव्हा माया बोलते की हे बघ इकडे. तेव्हा माया दाखवण्याचा प्रयत्न करत असते की इकडे बघ तिकडे बघ, पण सगळा पसारा आवरलेला असतो. तेव्हा माया सांगत असते की कपडे कसे बाहेर आले होते, ड्रॉवर कसं ओपन झालं होतं, आणि ती खूप पटवून देण्याचा प्रयत्न करत असते. आणि ती बोलते की हे सगळं तो आत्मा करतोय, तो मला त्रास देतोय, मी वेडी नाही, खरंच मला वेळ नाही लागले. तेव्हा अथर्व मायाच्या होला हो मिळवतो आणि बोलतो हो हो हो. अनन्याकडे बघतो आणि बोलतो वी ट्रस्ट यू माया, आणि हे जे काही चाललंय ना हे सगळं ठीक होईल. तेव्हा माया बोलते की नाही, हे काही ठीक होत नाही आहे, होणार नाही आहे. तेव्हा अनन्या बोलते की माया तू मेडिसिन घेतले? तेव्हा माया बोलते की मेडिसिन मला मेडिसिनची गरज नाही आहे अनन्या. तो आत्मा मला वेडा ठरवतोय, तो आत्मा मला खरंच वेडा ठरवतोय. माया एकदम कन्व्हिनियंट करून सांगत असते. तेव्हा माया वेड्यासारखी करत असते, तो आत्मा मला त्रास देतोय, आणि ती जोरदार ओरडते, आत्मा ये इकडे कुठे आहेस तू? तेव्हा अथर्व अनन्याला सांगतो की तिला पकड. तेव्हा अनन्या तिला धरते आणि बेडवर बसवते आणि बोलते की माया इकडे तू इथे बस, मी तुला पाणी आणू का? तेव्हा माया बोलते नाही मला पाणी नको आहे, मी वेडी नाही आहे. अंबिकाही तिथेच असते. तेव्हा माया वेड्यासारखी करत असते. अनन्याला सांगत असते की खरंच इथे तिकडे बोट करून दाखवत असते. तेव्हा अंबिका बोलते की माया, आत्ता मला तुझ्या खोलीत काहीच सापडलेलं नाही आहे, पण लक्षात ठेव माझं लक्ष आहे ना तुझ्यावर, मी सोडणार नाही तुला. की मंजिरी मार्जरीकडे आली असते आणि त्या दोघीजणी मंत्र उच्चार करत असतात आणि त्यांच्या तो विषाघोर नागही असतो. मंजिरी मंत्र उच्चार करत असते आणि त्या नागाचा एक नेकलेस बनतो. मंजिरी ते नेकलेसकडे बघते आणि जोरजोरात हसत असते आणि तो नेकलेस उचलते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.